नमस्कार. सोनम्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या घरीही रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? आणि त्यातच घरात लहान मुलं असतील तर त्यांना पौष्टिक आणि चविष्ट काहीतरी द्यायचं असतं ना. मग आजची रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक धिरडे. ही धिरडी इतकी चविष्ट लागते की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा हिचीच मागणी होईल. बाहेरून छान खुसखुशीत, आतून मऊ, भरपूर भाज्यांनी भरलेली आणि अगदी झटपट तयारी होणारी ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे एक पातेले घेतलं आहे. यामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. फायबर भरपूर असल्यामुळे पोट बराच वेळ भरलं राहतं. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर 1 वाटी मी रवा पण घातला आहे. रवा घातल्यामुळे धिरड्यांना खूप छान कुरकुरीतपणा येतो. जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता किंवा 2-3 चमचे गव्हाचं पीठ घालू शकता. आता यामध्ये मीठ घालूया आणि हे सगळे कोरडे पदार्थ आपण एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. तर इथे मी चमच्याने करत आहे. जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना, त्याने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही पण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगा. व तुमची करण्याची पद्धत कोणती आहे तेही मला सांगा. तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता थोडं थोडं पाणी घालत भिजवायला सुरुवात करूया. सुरुवातीला 1 वाटी मी पाणी घातलं आहे. ज्वारीचे पीठ लगेच पाणी शोषून घेतं, त्यामुळे एकदम पाणी घालू नका. तर मी ते सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आहे. त्यानेच तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पीठ झालेलं आहे. आता काय करूया, आणखी 1 वाटी पाणी घालूया. तर हे पहा, अजून 1 वाटी मी पाणी घालत आहे. जर तुमच्याकडे विस्क असेल तर त्याने पण फेटा, त्यामुळे गाठी राहत नाही आणि बॅटर एकदम गुळगुळीत तयार होतं. हे बघा, अजून थोडं घट्ट होत आहे. घाई अजिबात करू नका. भाज्या घातल्यानंतर तर अजून आपल्याला पाणी लागणार आहे. तर हे पहा कसं झालेलं आहे हे पीठ. आता यामध्ये मी अजून 1 वाटी पाणी घालते, म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित भिजेल. जर 1 वाटी लागली नाही तर मी यात अर्धी वाटी पहिल्यांदा घालते. जर भाज्या घातल्यानंतर जर लागलं तर आपण अर्धी वाटी घ्यायचं आहे. तर इथं अर्धी वाटी मी घातलेलं आहे पाणी आणि हे घातल्यावर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आता नंतर मी काय केलं, ती अर्धी वाटी अजून ओतून घेतली आहे. तर हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या पिठामध्ये. जास्त पण घट्ट असं ठेवायचं नाही पीठ, याप्रमाणे असं पातळ ठेवायचं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं आपण हे पीठ बनवायचं आहे. आता हे पीठ काय करायचं, आपण 5 मिनटं बाजूला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्यांची खमंग अशी फोडणी करून घेऊया. आता यातला चमचा काढते आणि याच्यावर झाकून ठेवते. चला मग आता पीठ भिजूच तर आपण भाज्यांना फोडणी घालून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घाला. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूया जिरे. जिरे छान तडतडली की त्यामध्ये एक बारीक साईजचा कांदा घालूया. तर हा कांदा मी बारीक असा चिरून घेतला आहे. कांदा घालून व्यवस्थित असं परतून घ्या. कांदा जास्त लाल होईपर्यंत परतायचं नाही, फक्त थोडासा मऊ झाला की पुरे. तर पहा, कांदा आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता यामध्ये तुम्ही शिमला मिरची पण घालू शकता. मी काही घातलेलं नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. ती पण एकदम बारीक अशी कांद्याप्रमाणे चिरायची आणि घालायची. तर कांदा आपला इथे परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूया बारीक केलेली मिरची. तर मिरची मी एकदम बारीक अशी चिरलेली आहे. या मिरच्या तिखट नाही आहेत. 2 ते 3 मिरच्या मी घातलेल्या आहेत चिरून. एक बारीक चिरलेला टोमॅटो पण घालायचा आहे आणि यात तुम्ही हिंग पण घालू शकता. ज्वारीच्या पिठाचे धिरडे तर तुम्ही पाहतच आहात, पण गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तिथे पण जाऊन तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तर यात टोमॅटो घातला आहे. आता तो आपण परतून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो पण एकदम बारीक चिरायचा आहे, जास्त आपण भाजायचं नाही, अगदी थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये किसलेला गाजर पण घालू शकता. जे भाज्या आहेत ना तुमच्याकडे अवेलेबल त्या तुम्ही घालू शकता. आत्ता माझ्याकडं नाही आहे गाजर. मी जे आहे ना घरात ते घातलेलं आहे साहित्य, आणि हे आपल्या घरच्या साहित्यात मी बनवलं आहे. भाज्या फक्त 2 मिनटं परता, जास्त शिजवू नका. थोडासा कुरकुरीतपणा राहिला तर धिरड्यांची चव अजून छान लागते. आता गॅस बंद करा आणि या भाज्या पूर्ण थंड होऊ द्या. तोपर्यंत आपण पीठ पुन्हा एकदा पाहूया. भाज्या आता पूर्णपणे थंड झाल्या आहेत. आता आपण या पिठामध्ये घालूया. या भाज्या पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण पिठामध्ये घालायच्या. गरम असताना पिठामध्ये घालायचे नाही अजिबात. तर इथे मी सर्व घातलं आहे. आता हे आपण काय करूया, मिक्स करूया. तर यात आपण थोडीशी कोथिंबीर पण घालूया.
या भाज्या तुम्ही कच्च्याही घालू शकता, पण अशा हलक्या तेलावर परतून घेतल्या की धिरड्यांना खूप छान खमंग चव येते. तर यामध्ये मी कोथिंबीर पण घातली आहे. कोथिंबीरमुळे रंगही छान येतो आणि चवही छान वाढते. आता सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बघा बॅटरचा रंग किती सुंदर दिसतोय. भाज्यांमुळे हे धिरडे दिसायला आकर्षक लागतात आणि मुलंही आवडीने खातात. आता बॅटर तपासून पाहूया. अजून थोडं घट्ट वाटत आहे, म्हणून आणखी अर्धी वाटी मी पाणी घालत आहे. पण तुम्ही एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं घाला. धिरड्याचं बॅटर नेहमी थोडंसं पातळ ठेवा, यामुळे धिरडे छान पसरतात आणि कुरकुरीत तयार होतात. एक महत्त्वाची टिप सांगते. ज्वारीचं पीठ थोड्या वेळाने पाणी पुन्हा शोषून घेतं, त्यामुळे धिरडे करताना बॅटर घट्ट वाटलं तर 1-2 चमचे पाणी घालून पुन्हा हलवून घ्या. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवूया. तवा मध्यम आचेवर चांगला गरम झाला पाहिजे. तवा पुरेसा गरम नसेल तर धिरडे चिकटू शकतात. तव्यावर थोडंसं तेल लावून सर्व बाजूंना पसरवून घ्या. आता धिरड्याचं पीठ तळापासून एकदा नीट हलवून घ्या. ही स्टेप विसरू नका, कारण भाज्या आणि पीठ खाली बसतं. आता कढईपासून पीठ सोडायला सुरुवात करा आणि हळूहळू मधला भाग भरून घ्या. अशा प्रकारे घातलं की धिरडं छान जाळीदार तयार होतं. तर मैत्रिणींनो, हा माझा धिरड्याचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, म्हणजेच तुमच्या शहराचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला आहे. आता गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्या. चला आता 2 मिनटे झाली आहेत. आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया. वा, वरचा भाग किती कोरडा छान झाला आहे. आता कढईला थोडंसं तेल सोडूया. जास्त तेल वापरायची गरज नाही. 1-2 धिरड्यानंतर तवा छान तयार होतो आणि कमी तेलातही मस्त धिरडी होतात. आता काय करूया, हलक्या हाताने कढईला सोडवत धिरडं पलटून घेऊया. अरे वा, हा सोनेरी रंग बघा, अगदी खुसखुशीत दिसत आहे. आता दुसऱ्या बाजूनेही 2 मिनटे छान भाजून घेऊया. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरी ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवता का? आणि बनवत असतील तर तुम्ही कोणते खास टिप्स वापरता? मला तुमच्या कमेंट्स वाचायला नेहमीच आवडतात. हे बघा, दोन्ही बाजूनी धिरडं किती सुंदर भाजलं गेलं आहे. बाहेरून अगदी सोनेरी रंग आणि आतून मऊ. आता हे एका प्लेट्समध्ये काढून घेऊया. खरंच अशा गरमागरम धिरड्यांचा सुगंध संपूर्ण घरभर पसरतो आणि सगळेजण लगेच खायला तयार होतात. चला आणखी एक आता धिरडं बनवून घेऊया. दुसरं धिरडं करताना तव्यावर थोडंसं तेल लावून घ्या. जास्त तेलाची गरज नाही, फक्त हलका हात फिरवलं तरी पुरेसं होतं. धिरड्याचं पीठ प्रत्येक वेळी तळापासून चांगलं हलवून घ्या. ज्वारीचं पीठ आणि भाज्या खाली बसतात. जर हे हलवलं नाही तर शेवटची धिरडी जास्त घट्ट होतात. आता पुन्हा कढईने पीठ सोडायला सुरुवात करा आणि नंतर मधला भाग भरा. ही पद्धत वापरली की धिरडं सर्व बाजूनी सारखं भाजतं. गॅस मध्यम आचेवर ठेवा. खूप मोठ्या आचेवर धिरडं बाहेरून पटकन भाजेल, पण आतून कच्चं राहू शकतं. आणि खूप कमी आचेवर ठेवलं तर कुरकुरीतपणा येत नाही. आता आपली सगळी धिरडी तयार झाली आहे. आता इथे मी एका प्लेट्समध्ये घेतली आहे. बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. बाहेरून अगदी खमंग आणि कुरकुरीत, आतून मऊ आणि भाज्यांनी भरलेली अशी ही धिरडी दिसायला किती सुंदर वाटत आहे बघा. खरंच गरमागरम असतानाच याची चव सर्वात जास्त लागते. आता याच्यासोबत मी थोडंसं लोणचं घेतलं आहे किंवा लहान मुलांना टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करू शकता. प्रत्येक प्रकारासोबत याची चव वेगळीच आणि खूप मस्त लागते. जर आजची ज्वारीच्या पिठाच्या धिरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांनी शेअर करा. आणि जर तुम्ही सोनम्स रेसिपी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब देखील करा.